रात्रीची वेळ होती. हवेलीमध्ये अंधार दाटला होता. अन्वी तिच्या खोलीत शांत बसून विराजने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करत होती. तिचं मन गोंधळलं होतं. ती स्वतःलाच विचारत होती, मी या सगळ्याचा भाग कशी? हे खरंच माझ्या आयुष्यातलं रहस्य आहे का? त्या विचारांमध्ये गुंतलेल्या अन्वीला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. आवाज तिला खोलीच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त करत होता. अन्वी धीटपणे दरवाजा उघडून बाहेर आली. तिला एका मोठ्या हॉलमध्ये जुने चांदीचे झुंबर आणि भव्य आरसे दिसले. अचानक त्या आरशांपैकी एका आरशात तिला आर्या दिसली. तिच्यासारखीच दिसणारी ती मुलगी. आर्या काहीतरी बोलत होती, पण अन्वीला शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते. ती आरशाच्या जवळ गेली आणि एकदम ती आरशाच्या आत खेचली गेली. आरशाच्या आत अन्वीला 100 वर्षापूर्वीचं दृश्य दिसलं. ती एका गडद चांदण्या रात्रीच्या हवेलीमध्ये होती. हवेली जुन्या काळातसुद्धा भव्यच होती, पण तिथे एक भयंकर वादळ झाल्यासारखं वातावरण होतं. अन्वीने पाहिलं की आर्या एका खोलीत रडत होती. तिच्यासमोर विराजसारखा दिसणारा तरुण उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग मिसळलेले होते. आर्या, मी तुला फसवलं नाही विराज. मी फक्त या हवेलीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते. विराज, आर्या, तुझ्यावर विश्वास ठेवणं सोपं होतं, पण या हवेलीने आपल्याला एकत्र ठेवलं आहे. तुला इथून बाहेर जाणं शक्य नाही. त्यांच्या संवादामधून अन्वीला कळलं की आर्या आणि विराजच्या प्रेमकथेचा शेवट एका भयंकर शापाने झाला. त्या शापामुळे आर्या या हवेलीची कायमची कैदी झाली आणि विराजला प्रत्येक जन्मात ती हवेली जपायची शिक्षा मिळाली. अन्वी एका जोरदार झटक्याने आरशातून बाहेर आली. तिचा श्वास वेगाने चालू होता. तिला कळत होतं की या गूढतेचा एक भाग ती नक्कीच आहे. विराज तिच्यासमोर आला आणि म्हणाला, तुला सगळं समजलं असेल. आर्या आणि तू एकच आहेत. पण आता प्रश्न हा आहे की यावेळी तू हा शाप संपवणार आहेस का? अन्वीने कापऱ्या आवाजात विचारलं. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? विराज, तुला या हवेलीचं सत्य समजून घेतलं पाहिजे. इथे लपवलेला तो शाप मोडण्याची गुरुकिल्ली तुलाच सापडेल. अन्वीने ठरवलं की ती हवेलीच्या गूढतेचा उलगडा करेल. त्या रात्री तिने पुन्हा जुन्या पेटीतील पुस्तक उघडलं. त्या पुस्तकात काही पानं कोरी होती, पण जसजशी तिने ते वाचायला सुरुवात केली तसतसे शब्द स्पष्ट होत गेले. ते शब्द तिला हवेलीच्या सर्व गुपितांपर्यंत पोहोचवणार होते. आता तिचं उद्दिष्ट स्पष्ट होतं. तिला हवेलीचा शाप मोडून विराजसोबतच नातं पूर्ण करायचं होतं. पण हवेलीतील अंधार आणि गूढ शक्ती तिचा हा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. पुढे काय होईल? अन्वी शाप मोडू शकेल का? ती आणि विराजचं नातं पूर्णत्वाला जाईल का? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.